घरातूनच YouTube मधून लाखाने पैसे कमवता येतात का? तर हा प्रश्न 2-3 वर्षामागे मला पडला होता आणि आता माझ्या या व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला सुद्धा पडला असेल. तर येस, आजच्या विषयाचा टॉपिक आहे की आपल्याला घरातूनच लाखात पैसे कमवता येतात का? तर माझ्यासोबत आहे ही डायरी आणि या डायरीमध्ये आहेत असे इंटरेस्टिंग असे रिझल्ट्स, इंटरेस्टिंग असे नंबर्स जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की खरे आहेत, जे की प्रॅक्टिकली प्रूव्हन आहेत. तर येस, कुठलाही वेळ न घालवता लगेच स्टार्ट करूया. तर मी आज ना तुम्हाला टोटल 10 असे युट्यूबर्स आहेत, तर त्यांचा इन्कम जो आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे, जो की त्यांचा मिनिमम इन्कम आहे. ठीक आहे, जो कमीत कमी ते महिन्याला कमवतात. कारण आता युट्यूब म्हटल्यावरती ना कसं असतं, युट्यूबवरती कधी कधी पेमेंट तुमचं 20,000 येतं, कधी कधी 30,000 येतं, कधी कधी 50,000 येतं, कधी कधी जर तुम्ही व्हिडिओज अपलोड केली नाही तर येत पण नाही. तर असं असतं. ठीक आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी मॅटर्स, सोबतच तुमचं कंटेंट किती क्वालिटीचं आहे तर ते सुद्धा मॅटर करतंय. तर भरपूर लोक मी बघितल्यात, म्हणजे साधारण ना 2-3 वर्षामागे मी ती जी लोक बघत होते ना तर ते अगदी पत्र्याच्या घरात राहायची, म्हणजे साधं एकदम त्यांचं राहणं होतं. आणि आता त्या लोकांनी फ्लॅट घेतल्यात, फ्लॅटमध्ये राहतात आणि इतकं हाय क्वालिटी त्यांचं लिव्हिंग झालंय की मी सुद्धा सरप्राईज राहते कधी कधी तरी की म्हणजे युट्यूब मधून पैसे कमवून फ्लॅट घेतायत, इंटेरियर करतायत, तर इतक्या नवीन नवीन गोष्टी, गाड्या घेतायत, सोनं घेतात, तर भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी करतायत. आणि मग त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला की यस, जर हे करू शकताय तर थोडासा याच्यामध्ये अभ्यास करून आपण सुद्धा करू शकतो. म्हणून हा जो विषय आहे ना तर याच्यावरती मी खूप सारा अभ्यास केला आणि भरपूर अशा नवीन नवीन गोष्टी आहेत तर त्या माझ्या समोर आल्या. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे 10 अशी नावं आणि त्यांचा जो इन्कम आहे युट्यूबचा, कमीत कमी इन्कम आहे, तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे, सो दॅट तुम्ही सुद्धा मोटिवेट व्हाल, तुम्हाला सुद्धा एक छान अशी एनर्जी मिळणार आहे पॉझिटिव्ह तुमचं चॅनल जे आहे तर ते ग्रो करण्यासाठी, किंवा जर अजून तुम्ही चॅनल चालू नसेल केलं तर चॅनल जे आहे तर ते चालू करण्यासाठी. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण बोलूयात वाव समृद्धी. ठीक आहे, तर वाव समृद्धी एक मराठी चॅनल आहे. तर इथे मी मेजरली जे आहे तर ते मराठी चॅनल फोकस केलं. इथे आय थिंक मी एकच चॅनल आहे, 1-2 चॅनल आहेत जे की एक इंग्लिश मधलं घेतलेलं आहे आणि एक हिंदी मधलं घेतलेलं आहे. बट हे जे चॅनल्स आहेत ना तर या चॅनल्समध्ये सगळे जे 10 मी तुम्हाला जे लिस्ट सांगणार आहे ना तर त्या सगळ्या लेडीज आहेत. ठीक आहे, आणि चला चालू करूयात. तर मी वाव समृद्धी बद्दल सांगते. तर वाव समृद्धी एक मराठी व्लॉगिंग चॅनल आहे, डेली व्लॉग्सचं चॅनल आहे. तर रिपोर्ट्स अकॉर्डिंगली तिचा मंथली इन्कम जो आहे तर तो $485 आहे. $485. जर तुम्ही ॲव्हरेजली ही जी अमाऊंट आहे तर ती इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केली तर साधारण महिन्याला तिला 40,000 40,000 कमीत कमी पैसे मिळतात फक्त युट्यूबमधून. बाकी ब्रँड कोलॅबरेशन जे काय असतं ना तर ते सगळे अमाऊंट वेगळे. ठीक आहे, म्हणजे कोलॅबरेशन त्या करतात, प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा एखादं तरी कोलॅबरेशन असते आणि एक कोलॅबरेशन ना कमीत कमी जे ग्रोन चॅनल आहेत ना तर ते 5,000 रुपये घेतात. म्हणजे बघा, जर महिन्याला जर त्यांना अगदी 10 जरी कोलॅबरेशन मिळले तरी 10 मल्टिप्लाय बाय 5,000, 10 लोकांकडून त्यांना 5,000 रुपये मिळणार आहेत. तर कोलॅबरेशनचीच अमाऊंट जी आहे ना तर ती जास्त होते युट्यूबमधून. तर कमीत कमी फक्त युट्यूबचं मी पेमेंट सांगते 40,000. तर तसा कोलॅबरेशन वगैरे करून बघितलं तर 1,00,000च्या वरतीच तिचं मंथली पेमेंट जे आहे ना तर ती होत असणार आहे. त्यानंतर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट चॅनल, तर ते आहे मेघांजली कोळी. तर हे सुद्धा चॅनल खूप ग्रो झालेलं चॅनल आहे. सुरुवात सर्वांचीच खूप कमी व्ह्यूजपासून, कमी सबस्क्रायबर्सपासून होते. बट कसं आपण ग्रो करतो, कोणता क्वालिटी कंटेंट आपण आपल्या ऑडियन्सना देतो ना तर ते मॅटर करतं. तर मेघांजली कोळी बेसिकली बघायला गेलं तर या चॅनलवरती तुम्हाला डेली व्लॉग्स मिळते. डेली व्लॉग सोबत तुम्हाला अध्यात्म जे आहे, स्वामी सेवा जी आहे तर ही जास्त प्रमाणात या चॅनलवरती बघायला मिळते. मी तर मेघांजली कोळीचे व्लॉग्स म्हणजे अशासाठी बघते की तिच्या व्लॉग्समधली तिची पूजा बघितली ना तर मला असं म्हणजे खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आणि त्यासाठीच मी बघते. तर तिचा जो मंथली इन्कम आहे, ठीक आहे, मंथली इन्कम युट्यूबचा कमीत कमी सांगते मी, जो की आहे $579. ठीक आहे, जो की आपल्या इंडियन करन्सीमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केला तर तो साधारण 48,000 रुपये होतो. ठीक आहे, फक्त युट्यूबकडून आलेला पेमेंट. यांच्यामध्ये या केसमध्ये सुद्धा ब्रँड कोलॅबरेशन वेगळ्या, ब्रँड कोलॅबरेशनचे जे काही रेट्स असतील ना तर ते सगळे वेगळे. म्हणजे साधारण इकडे सुद्धा तुम्हाला 1,00,000च्या वरती हा जो इन्कम आहे ना तर तो बघायला मिळेल. त्यानंतर मी तिसरं चॅनल घेते जो की खूप जास्त ग्रो झालेला आहे, ज्याच्यामध्ये 2 इंडिव्हिज्युअल व्यक्ती काम करतात, जे की आहे सख्या बहिणी सख्या जावा. ठीक आहे, तर हे चॅनल जे आहे तर हे सुद्धा डेली व्लॉग्स जे असतील तर ते अपलोड करत असतात, रोज असतात. पण यांचे जे व्ह्यूज आहेत ना
तर मी चेक केले, कारण मला कसं कोलॅबरेशन करायचं असतं ना भरपूर वेगवेगळे युट्यूबर्स सोबत, त्यामुळे मी चेक करत असते त्यांचे अनालिटिक्स की कोणाचे व्ह्यूज किती आहेत डेली, आणि त्या अकॉर्डिंगली मग मी कोलॅबरेशन जे आहे ते फिक्स करत असते. तर सख्या बहिणी सख्या जावांसोबत आपण पण कोलॅबरेशन जे आहे ते केलं होतं, आणि त्यांचे जे रिपोर्ट्स अकॉर्डिंग त्यांचा जो यूट्यूबचा मंथली महिन्याचा इन्कम आहे तर तो कमीत कमी $1.4, ठीक आहे, $1.4 आहे. म्हणजेच काय, 1.4K $1,400 आहे. म्हणजे सरासरी आपण जर त्याला कन्वर्ट केलं आपल्या इंडियन रुपीजमध्ये तर 85,000च्या आसपास जातात. 85,000 फक्त युट्यूबचा पेमेंट, आणि कोलॅबरेशनचं वेगळं. म्हणजे साधारण कोलॅबरेशनचं आता हे चॅनल कसं ग्रो झालेलं आहे, जास्त ग्रो झालंय. या चॅनलवरती जर तुम्ही सरासरी जरी बघितलात ना तरी 60,000, 70,000, 80,000, 1,00,000 असे व्ह्यूज आहेत त्यांचे कंटिन्युअसली. त्यामुळे ना ब्रँड कोलॅबरेशन ज्यावेळी ते करतात, म्हणजे एखाद्यांची ॲडव्हर्टिजमेंट करतात, त्यावेळी कोलॅबरेशनचे चार्जेस सुद्धा कम्पॅरेटिव्हली हाय असतात, कारण त्यांचा रीच जो आहे ना तर तो जास्त असतो. त्यामुळे इकडे या चॅनलला तुम्ही 2 लाखाच्या वरतीच पकडा. यांचं जे यूट्यूबचा इन्कम जो आहे, यूट्यूबचा पेमेंट प्लस कोलॅबरेशनची जी अमाऊंट आहे ना तर ती 2 लाखाच्या वरतीच तुम्ही धरून चला. त्यानंतर 4th चॅनल आहे हाऊस क्वीन. हाऊस क्वीन खूप आधीपासून चॅनल आहे हाऊस क्वीन. भरपूर अशा गोष्टी मी सुद्धा तिला 2-3 वर्षापूर्वीपासून बघते. म्हणजे ऍक्च्युली तिचा एक बजेटिंगचा व्हिडिओ होता तर तो व्हायरल झाला होता, तर तो मी बघितला होता, आणि त्यानंतर मी तिला सबस्क्राईब जे आहे तर ते केलं होतं. तर आणि हा अजून एक तिचा व्हिडिओ जो होता की माझ्या चाळीतलं छोटंसं घर, तर तो पण व्हायरल झाला होता, आणि त्यानंतर तिला जो रीच आहे ना तर तो मिळायला लागला. तर तिची सुद्धा जर्नी खूप हार्ड होती. एक व्हिडिओ व्हायरल जाणं खूप महत्त्वाचं असते, जातोय जर तुम्ही कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये प्रयत्न करताय ना तर नक्कीच जातोय. तर तिचा जो मंथली कमीत कमी यूट्यूबचा इन्कम आहे तर तो आहे $615. $615, जो की सरासरी तुम्ही इंडियन रुपीजमध्ये जर कन्वर्ट केला तर जो की होतो 50,000च्या आसपास, 50,000च्या आसपास. आणि ब्रँड कोलॅबरेशनचे वेगळे, म्हणजे तिच्या चॅनलवरती तुम्ही बघताय वेगवेगळे साडी कलेक्शन असेल, ज्वेलरी असेल, तर हे वेगवेगळे कोलॅबरेशन ती करत असते, म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट ती करत असते. तर ते ऍडव्हर्टिजमेंटवाले आहेत तर ते वेगळे पे करतात. त्यामुळे हिचा सुद्धा मंथली इन्कम जो आहे तर तो साधारण 1,00,000-1.5 लाखाच्या सुद्धा पुढे आहे. त्यानंतर 5th चॅनल जे की तुम्हा सगळ्यांचं आय थिंक फेवरेट असणार आहे, जे की आहे उर्मिला निंबाळकर. कारण हिच्या चॅनलवरती खूप असं छान छान असा कंटेंट वेगवेगळ्या विषयांवरती हात घालते, आणि खूप छान पद्धतीने काही गोष्टी असतील तर त्या एक्सप्लेन करून सांगते. तर उर्मिला निंबाळकर एक इन जनरल चॅनल आहे, प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिक्सवरती ती व्हिडिओज बनवत असते. तर तिचा जो मंथली इन्कम आहे ना तर तो पण सेम $1.6K, म्हणजे $1,600 आहे, जो की जर तुम्ही इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केला तर सरासरी 87,000च्या आसपास जातो, 87,000च्या आसपास जातो. बट इथे सुद्धा वेगवेगळे कोलॅबरेशन्स ती सुद्धा ऍक्सेप्ट करते, आणि सरासरी तिचा जो इन्कम आहे ना तर 2-3 लाखाच्या पुढेच युट्यूबमधून जातो. कारण तिचे ना युट्यूबचे ऑफलाईन क्लासेस सुद्धा ती घेते, ठीक आहे. जसे आपले युट्यूबचे ऑनलाईन क्लासेस आपण घेतो ना तर त्याच पद्धतीने तिचे युट्यूबचे ऑफलाईन क्लासेस आहेत. म्हणजे तुम्हाला तिथे 2 दिवसासाठी जावं लागतं, आणि मग ते जे सगळे क्लासेस लेक्चर्स असतील तर ते तुम्ही अटेंड करायचे, तिथे लाईव्हमध्ये अटेंड करायचे. तर हा तिचा एक बिझनेस स्टार्ट केला होता. आय थिंक तिने 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी युट्यूबचे ऑफलाईन क्लासेस जे आहेत ते चालू केलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा तिच्यासाठी एक इन्कम सोर्स आहे. आता जर तुम्हाला युट्यूबचे क्लासेस जॉईन करायचे असतील तर युट्यूबचे क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला साधारण 20-25 दिवसांमध्ये तुम्ही सगळा सिलेबस जो आहे तर तो कव्हर करू शकताय. 1-to-1 बॅच आहे, याच्यामध्ये तुम्हाला कधीही तुम्ही चालू करू शकताय, म्हणजे आजपासून करू शकताय, उद्यापासून करू शकताय, कधीही तुमच्या टाइमनुसार तुम्ही कधीही चालू करू शकताय. लेक्चर्स जे असतील तर ते अटेंड करू शकताय. इथे तुम्हाला 1-to-1 गायडन्स जो आहे ना तर तो दिला जाणार आहे. सोबतच याच्यामध्ये सगळं, म्हणजे चॅनल क्रिएट कसा करायचा, अकाउंट क्रिएट कसा करायचा, जीमेल ID कसा क्रिएट करायचा चॅनलचा, त्यानंतर तुमचा सेटअप कसा करायचा, जनरल सेटिंग्स कसे करायचे, युट्यूब स्टुडिओ काय असतो तो कसा वापरायचा, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये जे आहे ते शिकवलं जातं. व्हिडिओ एडिट इन शॉर्टमध्ये कसा करायचा, व्हिडिओचा जो थंबनेल असतो ना तुमचा तर तो थंबनेल कसा बनवायचा, व्हिडिओचे टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स वगैरे जे आहेत तर ते कसे ऍड करायचे, एकंदरीत व्हिडिओ पूर्ण चॅनल क्रिएशन पासून व्हिडिओ तयार कसा करायचा, तिथपासून व्हिडिओ एडिट कसा करायचा आणि तो अपलोड कसा करायचा, अपलोड केल्यानंतर युट्यूब स्टुडिओमध्ये काय चेंजेस किंवा काय सेटिंग्स करावे लागतात तर ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये जे आहे तर ते आपल्या युट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये शिकवलं जातं, ज्याची फीज आहे फक्त आणि फक्त ₹1,000. तर न्यू इयर ऑफरसाठी हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला
तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 950 रुपीजमध्ये. फक्त आणि फक्त न्यू इयर ऑफर आहे जी की लिमिटेड असणार आहे 15 जानेवारीपर्यंत. 15 जानेवारीपर्यंत जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर 950 रुपीजमध्ये हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला मिळून जाणार आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. ओके, त्यानंतर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट. तर इथे नाव आहे ज्योती पटाईत. ठीक आहे, ज्योती पटाईत एक युट्यूबर नाही आहेत, त्या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत ज्या वृद्धाश्रम चालवतात. ठीक आहे, बट त्यांनी काय केलेलं आहे, युट्यूब चॅनल जे आहे ते चालू केलेलं आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या डेली लाईफमध्ये किंवा त्यांच्या वृद्धाश्रमामध्ये ज्या गोष्टी घडत असतात तर त्या सगळ्या शेअर करतात. आणि आता सध्या त्यांनी फक्त वृद्ध लोकांचंच नाही तर बाहेर सुद्धा म्हणजे काही सामाजिक उपक्रम असतील ना तर त्या वगैरे सुद्धा त्या करतात. त्यामुळे आणि सगळ्या गोष्टी त्या रेकॉर्ड करून युट्यूबवरती अपलोड करतात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचं जे चॅनल आहे ना तर ते चांगल्या पद्धतीने ग्रो होतंय. तर खूप म्हणजे मी खूप आधीपासून यांचे जे व्हिडिओज आहेत ते बघते. एक सोर्स ऑफ इन्कम म्हणून नाही तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून हे जे चॅनल आहे ना तर त्यांनी चालू केलेलं आहे. वृद्धाश्रम आहे तर चॅनल इथे मी सगळ्यांचे चॅनल हे करते, तुम्हाला शेअर करतेच आहे. त्यामुळे नक्की हे जे चॅनल असेल ना तर ते चेक करा. तर त्यांचा जो सरासरी युट्यूबचा इन्कम आहे तर तो आहे $318, जो की आपण इंडियन रुपीजमध्ये जर कन्वर्ट केला तर 26,000 रुपये येतो. आय थिंक मी त्यांच्या चॅनलवरती अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे कोलॅबरेशन्स बघितलेले नाही आहेत आणि आय थिंक ते एक्सेप्ट करत नाहीत कोलॅबरेशन. आय डोंट नो डिटेलमध्ये, बट हा जो आहे तर तो त्यांचा कमीत कमी आहे. जर त्यांचे व्हिडिओज जास्त असतील किंवा रीच वगैरे जास्त गेला ना तर याच्याही पेक्षा जास्त इन्कम जो आहे तर तो जनरेट होऊ शकतो. मी कमीत कमी अमाऊंट जी आहे तर ती सगळ्यांची सांगते. तर हे चॅनल तुम्ही नक्की चेक करा, तुम्हाला नक्कीच यांचं जे काम आहे ना सामाजिक कार्य आहे ना तर ते नक्कीच आवडेल. त्याच्यानंतर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट अकाउंट, तर ते आहे डबीना डिकोड्स, जे की एक हिंदी चॅनल आहे. तर हिंदी टेलिव्हिजनवरती भरपूर वर्ष नाव गाजवणारी दबीना जी आहे सध्या नुकतीच प्रेग्नन्सीमुळे असेल मॅटर्निटी लिव्ह वरती घरीच आहे आणि त्यामुळे तिनं हे जे युट्यूबचं चॅनल आहे ना तर ते चालू केलेलं आहे. तिला 2 छोट्या गोंडस मुली आहेत आणि त्या दोघींसोबत तिचं जे आयुष्य आहे ना तर ते घरामध्येच आहे. त्यामुळे तिने तिथूनच तिचं चॅनल जे आहे ना तर ते चालू केलेलं आहे आणि तुम्ही शॉक व्हाल, तुम्हाला सरप्राईज बसेल की दबीना डिकोड्सचा मंथली इन्कम कमीत कमी $3,800 आहे. $3,800, जो की जर आपण इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केला तर साधारण 2,45,000 रुपये होतो. फक्त युट्यूबचा पेमेंट कमीत कमी. हा जास्त पण होऊ शकतो, 3, 4, 5, 6 लाख पण होऊ शकतो, कारण तिच्या चॅनलवरती सुद्धा ज्या व्ह्यूज असतात ना तर ते 80-90,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख असे असतात, कारण तिचे टॉपिक्स पण तसेच इंटरेस्टिंग असतात. त्यामुळे मी हे चॅनल्स तुम्हाला का सांगते माहिती आहे का, हे चॅनल्स तुम्ही चेक करायचा कंटेंट काय आहे, ते कशा प्रकारे त्यांची स्क्रिप्ट असते किंवा कशा प्रकारे स्टोरी टेलिंग असते ना तर ते डिटेलमध्ये बघा, तुम्हाला सुद्धा त्याच्यामधून आयडिया येईल. तर दबीना डिकोड्सचा जास्त आहे इन्कम. त्यानंतर नेक्स्ट चॅनल जे आहे तर ते आहे इंडियन मॉम इन युरोप, जे की आहे कोमल व्लॉग्स. ठीक आहे, जे की आहे कोमल व्लॉग्स. तर भरपूर लोकांनी तुम्ही बघितलं असणार आहे चॅनल. तर या चॅनलमध्ये डेली व्लॉग्स जे असतील ना तर ते अपलोड करतात. बेसिकली ती युरोपमध्ये राहते, दुसऱ्या देशामध्ये राहते. तर तिच्या सुद्धा 2 मुली आहेत छोट्या इन द सेन्स खूप छोट्या नाही आहेत, त्यातल्या त्यात मोठ्या आहेत. तर तिच्या हाऊसवाईफ आहे ती, घरातली लाईफ जी आहे, डेली लाईफ जी आहे, तिकडच्या देशातली जी लाईफ आहे ना तर ती सगळी आपल्याला युट्यूबवरती दाखवत असते. त्यामुळे भरपूर इंडियन ऑडियन्स जो आहे तर तो तिला कनेक्ट झालेला आहे. कोमल व्लॉग्स, तर तिचा जो मंथली इन्कम आहे ना तर तो आहे $685. $685, जो की जर तुम्ही इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केला तर तो होतो 55,000 रुपये, 55,000 रुपीज इंडियन करन्सीमध्ये. आणि ती सुद्धा कोलॅबरेशन जे आहे ना तर ते एक्सेप्ट करते. तर सरासरी तिचा सुद्धा युट्यूबचा जो अमाऊंट आहे तर तो 1 लाखाच्या वरतीच तिचा मंथली इन्कम जो आहे तर तो जात असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 9th वन आपल्या सगळ्यांचं फेवरेट आणि सगळे आपण आवर्जून बघणारा अकाउंट म्हणजेच मधुराज रेसिपी. ठीक आहे, तर मधुराज रेसिपीचे भरपूर वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्यांचे मराठी चॅनल्स आहेत आणि आता त्याने रिसेंटली 2-3 वेगवेगळे चॅनल्स जे आहेत ते शॉर्ट्स चॅनल जे आहेत ते क्रिएट केलेलं आहे. बट आपण त्यांचा मेन चॅनल जे आहे ना तर त्याच्याविषयी बोलतोय. तर त्या चॅनलचे येस आपण फूडी आहोत आणि भरपूर वेगवेगळ्या डिशेस आपल्याला ट्राय करायला आवडतात. त्यामुळे आपण नक्कीच मधुरा मॅमचे जे रेसिपीज असतील ना तर ते बघत असतो. तर त्यांचा जो मंथली कमीत कमी इन्कम आहे तर तो आहे $5,000.
$5,000 म्हणजे सरासरी जर तुम्ही इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर 4 लाख रुपये फक्त यूट्यूबचा पेमेंट. कोलॅबरेशन वेगळा आणि त्यांचे वेगवेगळे व्यवसाय जे की त्यांच्या फील्डशी रिलेटेड आहेत, जसं की मसाले आहेत, त्यांचे बुक त्यांनी पब्लिश केलेली आहे जी की तुम्हाला आय थिंक ॲमेझॉनवरती मिळते. तर हे वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय त्यांच्या कामाशी रिलेटेड त्यांनी चालू केलेले आहेत. तिथून सुद्धा त्यांना चांगला इन्कम जो आहे तर तो जनरेट होतो. बट मी फक्त आणि फक्त 4 लाख रुपये तुम्हाला त्यांच्या यूट्यूबची जी काय इन्कम आहे ना तर ती सांगते. 4 लाख रुपीज विदाऊट कोलॅबरेशनचे वगैरे याच्यामध्ये पैसे आले नाहीत. कोलॅबरेशनचे वगैरे मिळून 6, 7, 8 लाख वगैरे त्यांचे होत असणार आहेत मंथली, महिन्याचे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट अँड लिस्ट आपलं एक चॅनल आहे जे की आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. तर हे जे चॅनल आहे ना तर या चॅनलवरती बेसिकली ती इंग्लिश लँग्वेज जी आहे तर ती त्या लँग्वेज सोबत आपल्याला फॅमिलियर करते. तर या चॅनलचा जो हे आहे इन्कम आहे तर तो आहे $266 आणि जर तुम्ही इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केला की तो होतो 22,000. तर या चॅनलवरती मी कुठल्याही प्रकारचे कोलॅबरेशन्स बघितलेले नाही आहेत. बट इथे सुद्धा ती साधारण 30-40 हजार ॲव्हरेजली जी इन्कम आहे तर ती जनरेट करत असणार आहे. ठीक आहे. आता बोलायचं झालं तुमच्याबद्दल तर आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की चॅनल काढायचं आहे ना तर कशाशी काढायचं, काय काढायचं. तर आता मी तुम्हाला हे जे 10 चॅनल्स दाखवले ना तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला कंटेंट बघायला मिळतील. तर काही डेली व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ता आहेत तर ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर याच्यामध्ये अध्यात्म, मेघांजली कोळी अध्यात्माशी रिलेटेड काही व्लॉग्स बनवते तर ते मी सांगितलं. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या तर काही टेक्निकल गोष्टी तुम्हाला येत आहेत. म्हणजे तुम्हाला जर इंग्लिश येतंय, जर तुम्हाला मॅथ्स येतंय, केमिस्ट्री येते, फिजिक्स येते तर तुम्ही कुठलेही लेक्चर्स जे असतील तर ती यूट्यूबवरती स्टार्ट करू शकताय. त्यानंतर डेबिना डिकोड्स पॅरेंटिंग टिप्स मोस्टली किंवा स्किन केअर वगैरे म्हणजे उर्मिला निंबाळकर आणि डेबिना डिकोड्स ना सिमिलर कंटेंट आहे. वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स वगैरे म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरती हात घालतात. एकच टॉपिकला ते स्टिक नाही आहेत किंवा डेली व्लॉगिंग ते बनवत नाहीत बट वेगवेगळ्या विषयांवरती ते हात घालतात. आणि येस, तर तुम्हाला जर चॅनल चालू करायचं असेल तर मी आत्ताच तुमच्यासमोर वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत तर ते सांगितलेले आहेत. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नक्कीच तुम्हाला तुमचं चॅनल चालू करण्यासाठी मोटिवेशन मिळालं असेल. तर यस, जर तुम्हाला यूट्यूबचा मास्टर क्लास जॉईन करायचं असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती मिळून जाणार आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच, बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओज बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. 9,000 आपले सबस्क्रायबर्स क्रॉस झालेले आहेत. लवकरच आपल्याला 10,000चा केक कटिंग जो आहे तर तो करायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर 10,000 सबस्क्रायबर्स होण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ही व्हिडिओ तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या इतर लेडीजना फॉरवर्ड करा, शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच, बाय.